हाय हॅलो नमस्ते, कशा आहात सगळे? मित्र मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण अंडा बिर्याणी कशी करायची आणि त्याचबरोबर झटकन आणि पटकन कशी आपण अंडा बिर्याणी करायची ती आज आपण इथे पाहणार आहोत. तर प्रथम आपल्याला इथे कांदे चिरून घ्यायचे आहेत. तर पहा, इथे माझ्याकडे मीडियम आकाराचे कांदे होते म्हणून मी इथे 5 कांदे वापरलेले आहेत. तुमच्याकडे जर मोठे कांदे असतील तर फक्त 2च कांदे वापरले तरी चालतील. तर पहा, इथे प्रथम आपण सर्व कांदे सोलून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही इथे मस्त असे आपले कांदे सोलून झालेले आहेत. आता आपण कांदे बारीक चिरून घेणार आहोत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे कांदे उभे चिरून घेऊ शकता. तर पहा, आपण या रेसिपीसाठी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने असा बारीक कांदा चिरून घेणार आहोत. पूर्ण बारीक कांदा चिरला नाही तरी चालेल, असा ओबडधोबड कांदा चिरला तरी चालेल. तर पहा, इथे मस्त असा आपला बारीक कांदा चिरून झालेला आहे. आता आपण टोमॅटोसुद्धा याच पद्धतीने बारीक चिरून घेऊ. तर पहा, इथे प्रथम आपण टोमॅटो स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर टोमॅटोची देठाकडची बाजू काढून घेऊन आपण टोमॅटोसुद्धा इथे बारीक चिरून घेणार आहोत. रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी लाख मोलाचे असते. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे टोमॅटोची बारीक प्युरीसुद्धा वापरू शकता. पण असे टोमॅटो बारीक बारीक चिरून घेतल्यामुळे त्याची टेस्टसुद्धा खूप छान लागते. पहा, इथे टोमॅटोसुद्धा व्यवस्थित असे बारीक चिरून झालेत. आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया. तर पहा, इथे मी 1.5 ग्लास बासमती बिर्याणी राईसचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे 1.5 ग्लास जिरा राईस म्हणजे कोलम तांदळाचा सुद्धा वापर करू शकता. आता आपण हे तांदूळ स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे. तर पहा, इथे आपण ही रेसिपी 3 जणांसाठी करतोय म्हणून आपण इथे फक्त 1.5 ग्लासचा वापर केलेला आहे. आता आपण इथे तांदूळामध्ये 1 ग्लास पाणी ओतून त्याच्यावर झाकण ठेवून तांदूळ भिजायला ठेवू. आता इथे आपण गॅसवर कुकर ठेवलं आणि त्याच्यामध्ये 4 पळी तेल घालणार आहोत. तेल घालून झाल्यानंतर तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपण इथे काही खडे मसाले तेलामध्ये घालणार आहोत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे 1 विलायची सुद्धा तेलामध्ये घालू शकता. खडे मसाले व्यवस्थित असे तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जो कांदा चिरून घेतला होता तो कांदा घालून घेऊ. त्यानंतर लगेचच आपण कुकरमध्ये टोमॅटोसुद्धा घालून घेऊ. गॅसची फ्लेम फास्ट ठेवूनच आपण कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. कांदा टोमॅटो फ्राय होईपर्यंत आपले तांदूळसुद्धा व्यवस्थित भिजून निघतात. म्हणून आपण कधी पण ज्या वेळेस बिर्याणीचा बेत करतो त्यावेळेस कधी पण तांदूळ भिजायला घालायचे आणि त्याच्यानंतरच कांदा भाजायला घालायचा, म्हणजे तांदूळ कसे व्यवस्थित भिजून निघतात. तर पहा, इथे प्रथम आपण 4 अंडी उकडायला घातली होती. अंडी उकडलेली आहेत. कांदा व्यवस्थित फ्राय होईपर्यंत आता आपण अंड्याचं टरफलं काढून घेऊ. तर पहा, इथे सर्व अंड्याची टरफलं काढून झालेली आहेत. आता आपण सुरीच्या सहाय्याने अंड्याला छोटे छोटे असे काप देऊन घेऊ. जास्त मोठे मोठे आपल्याला इथे काप द्यायचे नाहीत, नाहीतर मग बिर्याणीमध्ये अंडं फुटून जातं. म्हणून आपण छोटे छोटे असे फक्त मसाला जाण्यापुरतंच त्याला छोटे छोटे असे काप देऊन घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे व्यवस्थित असा कांदा फ्राय झाला आहे. आता आपण त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालून घेऊ. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही कांद्यासोबत सुद्धा हिरवी मिरची घालू शकता, पण आपण इथे ठसका उठेल म्हणून हिरवी मिरची कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतरच घालणार आहोत. त्यानंतर 1 चमच अद्रक लसूणची पेस्ट घालून घेऊ. आता हे सर्व व्यवस्थित असं फ्राय करून घेऊ. तर पहा, बिर्याणी आपल्याला इथे तिखट करायची आहे म्हणून इथे मी 4 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकलेल्या आहेत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे 2च हिरव्या मिरच्यांचा सुद्धा वापर करू शकता, म्हणजे आपली बिर्याणी आहे ती कमी तिखट होईल. तर पाहू शकता तुम्ही इथे अद्रक लसूण कांदा टोमॅटो हिरवी मिरची व्यवस्थित अशी फ्राय झाली. आता आपण त्याच्यामध्ये 1 चम्मच मीठ घालून घेऊ. त्यानंतर आपण इथे लकी बिर्याणी मसाल्याचा वापर करणार आहोत. तर पहा, इथे आपण 1 चम्मच लकी बिर्याणी मसाला आता कुकरमध्ये घालून घेऊ. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे सुहानी बिर्याणी मसाल्याचा सुद्धा वापर करू शकता, पण एकदा हा लकी बिर्याणी मसाला नक्की ट्राय करून पहा. तर पहा, कधी पण मसाले आपण ज्यावेळेस भाजीमध्ये घालतो कुकरमध्ये घालतो त्यावेळेस गॅसची फ्लेम स्लो करूनच घालायची, नाहीतर मसाले करपून जातील. त्यानंतर आपण इथे 1 अंडं फोडून घालून घेऊ, म्हणजे कशी बिर्याणीला अजून छान टेस्ट येते. आता आपण स्लो गॅसवरच 1-2 मिनटासाठी हे अंडं फ्राय करून घेऊ. पहा, इथं अंडं व्यवस्थित असं स्लो गॅसवर फ्राय झाल्यानंतर आपण जे तांदूळ भिजायला घातले होते ते आपण कुकरमध्ये घालून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे
तांदूळ किती मस्त व्यवस्थित भिजून निघालेत. आता आपण ते कुकरमध्ये घालून घेऊ. तर पहा, आता आपण हे तांदूळ 5 मिनिटासाठी स्लो गॅसवरच तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं. मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही बिर्याणी नक्की करून पहा, खूप छान टेस्टी बिर्याणी होते. रेसिपी इथपर्यंत पाहिलीच आहे तर रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. 2 मिनटं झाल्यानंतर मुठभर कोथिंबीर आणि मुठभर पुदिना आपण स्वच्छ पाण्याने धुवून बारीक चिरून घेऊन कुकरमध्ये घालून घेऊ. पुदिना कोथिंबीरसुद्धा आपण इथे 1-2 मिनटासाठी तेलामध्ये फ्राय करून घेऊ. ज्यावेळेस आपण बिर्याणी करतो त्यावेळेस चिकन बिर्याणी असेल तर चिकनसुद्धा आपण स्लो गॅसवर 5 मिनिटासाठी तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं. आणि आता आपण अंडा बिर्याणी करते म्हणून इथे आपण राईस व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही, मस्त असं राईसला तेल सुटलेलं आहे, मस्त असा कलरसुद्धा आले. तर पहा, आपण इथे अंडंसुद्धा राईससोबत फ्राय केलं असतं, पण कसं अंडं फ्राय करत असताना ते तुटतील म्हणून आपण इथे अंडं फ्राय करत नाही. आता आपण जी 4 अंडी उकडून घेतली होती ती 1-2 मिनिटासाठी फ्राय करून घेऊ. रेसिपी इथपर्यंत पाहिलीच आहे तर रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. चला तर मग आता राईस पण आणि अंडंसुद्धा मस्त असं तेलामध्ये फ्राय झाले. आता आपण कुकरमध्ये 2 ग्लास पाणी ओतून घेऊ. तर पहा, इथे आपण 1.5 ग्लास तांदूळ घेतले म्हणून आपण त्याच ग्लासाने 2 ग्लास पाणी घालणार आहोत. आणि कधी पण अशी कुकरमध्ये राईस किंवा बिर्याणी करत असताना तुम्ही उकळलेलंच पाणी वापरायचं. थंड पाणी ओतलं तर त्या बिर्याणीला टेस्ट पण येत नाही आणि तांदूळ लवकर शिजत नाही. आता आपण कुकरचं झाकण लावून कुकरचे 1 शिट्टी होऊन देऊ आणि त्यानंतरनं स्लो गॅसवर आपण 5 मिनिटं ठेवणार आहोत. 10 मिनिटानंतर आपल्या कुकरची एअर गेली म्हणजे कुकर व्यवस्थित असं थंड झाल्यावर आपण कुकरचं झाकण खोललं. त्यानंतर आता आपण उलटण्याच्या सहाय्याने थोडी ही बिर्याणी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे किती छान मस्त असं राईस तयार झाले आणि त्याचबरोबर ही बिर्याणी करपली सुद्धा नाही. तर पाहू शकता तुम्ही इथे राईसला किती छान मस्त कलरसुद्धा आलाय आणि त्याचबरोबर राईस असा सुटसुटीत झाले. मी सांगितल्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण वापरा आणि कधी पण गरम केलेलंच पाणी वापरायचं. मग राईस बघा किती छान मस्त सुटसुटीत होईल आणि बिर्याणीला खूप छान टेस्ट येते. आहे की नाही झटकन आणि पटकन होणारी रेसिपी. आणि त्याचबरोबर पाहुणे आल्यावर सुद्धा आपण ही रेसिपी बनवू शकतो. आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना घालून घेऊ. आता आपण अंडा बिर्याणी मीठला टेस्ट करायला देऊ. अशा प्रकारे घरामध्ये जर लहान बाळ असेल तर 2 हिरव्या मिरच्या घालून आपण ही अंडा बिर्याणी तयार करू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा अंडा बिर्याणी तयार करा आणि रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा. या पद्धतीने अंडा बिर्याणी करून पहा, लहान मुलं सुद्धा बघा आवडीने खातील. तर पहा, आपण जशी अंडा बिर्याणी केली त्याच पद्धतीने तुम्ही चिकन बिर्याणी सुद्धा करू शकता. फक्त आपल्याला चिकन 15 ते 20 मिनिटासाठी चांगलं मॅग्नेट करावं लागेल. आणि याच पद्धतीने तुम्ही झटकन आणि पटकन होणारी कुकरमधली बिर्याणी तयार करू शकता. अशाच मस्त चमचमीत झणझणीत आणि गोड रेसिपीसाठी मित्रा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.